नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. गावासाठी सातत्यानं काम करणारे भाजपचे कार्यकर्ते आणि समाजसेवक बंडू केणी यांच्या सामाजिक कार्याची मोठी दखल घेतली गेली. गावात गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, नागरिकांच्या समस्या आणि सेवाभावी उपक्रमांमधून काम करत असलेल्या बंडू केणी यांच्यावर नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. ही निवड करताना त्यांच्या कामाची थेट दखल घेतली ती म्हणजे वनमंत्री तथा आमदार गणेशजी नाईक यांनी. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडू केणी यांचा भव्य सत्कार आणि मिरवणूक काढण्यात आली आणि गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात हा आनंदाचा क्षण साजरा केला. या कार्यक्रमाला विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 5चे नगरसेवक अशोक पाटील, नगरसेविका रेश्मा मडवी, नगरसेविका श्रेया जिरके तसेच इतर समाजसेवक, समाजसेविका, पक्षाचे कार्यकर्ते, महिला भगिनी, ग्रामस्थ, मित्रमंडळी आणि युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच आनंदोत्सवाच्या निमित्ताने साईनाथ स्पोर्ट्स मैदानामध्ये विशेष मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राकेश नाईक प्रस्तुत या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. महत्त्वाची बाब म्हणजे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत थोड्याशा मताधिक्याने राजश्री केणी यांचा पराभव झाला होता. त्यानंतर बंडू केणी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. समाजासाठी सातत्यानं केलेलं काम, नागरिकांचा विश्वास आणि सेवाभावाची ही परंपरा या सगळ्याचीच पावती म्हणून बंडू केणी यांनाही मिळालेली जबाबदारी नक्की पुढील काळात गावाच्या विकासासाठी महत्त्वाची ठरेल. साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, पूर्ण साहेबांचं बोलत पूर्ण नाईक परिवाराने जो माझ्यावर विश्वास दाखवला, त्या नेतृत्वाला मी कधी तडा न जाता मी माझ्या कामाने उत्तर देईन. आणि आपण जसं गणेश नाईक साहेबांचा आपण नवी मुंबईला बोलतो, नवी मुंबईचा शिल्पकार, ते शिल्पकार असून या नवी मुंबईचे पालक करता धरता पण आहेत. आणि यापुढे या माझ्या ऐरोली विभागात कसं बीजेपी आणि नाईक परिवाराचं नेतृत्व कसं चांगलं लोकांपर्यंत पोहोचवता येईल ते मी पोहोचवायला कटिबद्ध राहीन. मी मागील 4-5 वर्ष झालं शिवसेनेचं काम करत होतो, पण तिथे आपल्याला कुठेतरी न्याय न देता कुठेतरी आपली घुसमट करण्यात आलेली होती. पण त्याबद्दल मी आता काय बोलणार नाही. मी आता नव्याने माझी सुरुवात केलेली आहे. माझा पक्ष आता भारतीय जनता पक्ष आणि मी पूर्ण नाईक परिवारासोबत आता काम करण्याची इच्छा प्रकट केली आहे. आणि वेळोवेळी मी हे सिद्ध करून दाखवलं आता 1-1.5 महिन्यातच की मी बीजेपी आणि नाईक परिवारासोबत कसं काम करता येते. या विजयाचं श्रेय मी कोणाला नाही, फक्त नाईक परिवार आणि बीजेपी पार्टीला देणार.